सगळ्यात पहिल्यांदा आपण केकचा बेस बनवूया। त्याच्यासाठी मी 125 ml चा मेजरिंग कप घेतलेला आहे आणि त्याच्यात चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। आपण ते ह्याच्यात टाकूया। आता आपण यात 1 चमचा तूप टाकूया। आता आपण त्याच्यात पाणी टाकूया लागेल असं, जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं। आता आपण हे व्यवस्थित फेटून घेऊया। थोडं पाणी अजून ऍड करूया। व्यवस्थित मिक्स करून घ्या। एका साइडनेच फेटायचं म्हणजे याच्यात बबल्स राहत नाही, काही एअर बबल्स। तर मी व्यवस्थित फेटून घेतलेला आहे। तर बॅटर मी व्यवस्थित फेटून घेतलेला आहे। तर मी केकचा बेस बेक करण्यासाठी हे पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यात स्टीलची साळी ठेवलेली आहे आणि ह्या आकाराचं केक पॉट मी घेतलेला आहे। आता हे गरम होण्यासाठी ह्याच्यात ठेवते आणि ह्याच्यात आपण 1-2 चमचे तूप टाकूया। 1-2 चमचे तूप टाकते। गॅस हाय फ्लेमवर ठेवते म्हणजे पातेलं आणि आपलं केक पॉट जे आहे ते व्यवस्थित गरम होईल। आता हे गरम होऊन देते। मग आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते ह्याच्यात मी ओतते। केक पॉट गरम होत आहे तोपर्यंत आपण ह्या बॅटर मधले एअर बबल्स असे करून हे करायचं जेणेकरून एअर बबल्स राहत नाही। तर बॅटर आपलं झालेलं आहे तयार। तर आपण ते केक पॉट मध्ये ओतूया। तर आता मी हे सर्व बॅटर ह्याच्यात ओतते। तर सर्व बॅटर मी ओतलेलं आहे। आता आपण ह्या पॉटच्या आकाराची एक प्लेट ह्याच्यावर ठेवूया। तर मी प्लेट ठेवलेले आहे। वरून पण अजून एक प्लेट ठेवूया म्हणजे चांगली वाफ बसेल आणि केक आपला चांगला बेक होईल। तर वरून ही प्लेट मी ठेवते। आता आपण 20 ते 30 मिनिटं केक चांगला बेक होऊन देऊया आणि मग नंतर तो कट करून घेऊया व्यवस्थित। तोपर्यंत आपण व्हिप क्रीम तयार करूया। तर आपण आता बीटरने व्हिप क्रीम फेटूया। तर माझ्याकडे इकोट्रॉपची व्हिप क्रीम आहे आणि हा 250 ml चा मेजरिंग बाउल आहे। त्याने मी मेजर करून घेते। एवढी 250 ml व्हिप क्रीम घेतलेले आहे आणि माझ्याकडे स्कारलेटचा बिटर आहे। याच्यात 7 स्पीड मोड्स आहेत। स्टार्टिंगला आपण डायरेक्टली 7 वर नाही ठेवायचं, 1 किंवा 2 वर फेटून घ्यायची। क्रीम व्यवस्थित फेटली जाते आणि ह्या बिटरला हे 2 स्टीलचे हे आहेत फेटण्यासाठी, क्रीम फेटण्यासाठी। हे बिटरला आपण लावायचे आणि क्रीम व्यवस्थित घट्ट होईपर्यंत फेटून घ्यायची।
आता आपण क्रीम फेटूया. तर अशी आपण क्रीम फेटून घ्यायची. 1 किंवा 2 वर साधारण ठेवायचं. घट्ट होईपर्यंत फेटून घ्यायचं. तर क्रीम बऱ्यापैकी घट्ट झाले आहे. अजून आपण याला घट्ट करून घेऊया. व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊया. चांगली घट्ट करायची म्हणजे क्रीम लगेच मेल्ट होतो. आपल्या डेकोरेशन साठी फ्लॉवर्स वगैरे काढायचे असतील तर घट्टच क्रीम करावी लागणार आहे, नाहीतर लगेच मेल्ट होते. तर क्रीम चांगली घट्ट झालेली आहे. आता ना आपण ह्याला केकचा बेस बेक होईपर्यंत फ्रीजर मध्ये ठेवूया. तर डार्क फॉरेस्ट आय केक साठी डेकोरेशन करण्यासाठी डार्क कंपाऊंड चॉकलेट लागते. तर माझ्याकडे ही मॉडची डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे. तर ही आपण कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता डार्क कंपाऊंड चॉकलेट व्यवस्थित कट करून घेतली आहे. आता आपण चेरी कट करून घेऊ. तर माझ्याकडे लक्ष्मी कंपनीची चेरी आहे. चेरी मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. आता 30 मिनिटं झालेले आहेत. आपण बेस बेक झालाय का ते बघूया. तर तुम्ही बघू शकता मी चाकूला तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण याचे डब करूया. तर काही चिटकत नाही. चिकटलं नाही तर समजायचं की केक आपला व्यवस्थित बेक झाला. तर थोडा वेळ आपण केक गार होऊन देऊया आणि मग डेकोरेशन स्टार्ट करूया. तर केक गार होतोय तोपर्यंत आपण शुगर सिरप बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी मी 2 चमचे साखर टाकते आणि पाऊण वाटी पाणी. आणि त्याच्यात आपण अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घेऊया. तर अर्धा चमचा माझ्याकडे फ्लाइंग बर्डचा व्हॅनिला एसेन्स आहे तो मी घेतलेला आहे. हे सगळं मिक्सचर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखर विरघळावायची आहे. चमच्याने हलवून. तर शुगर सिरप आपला रेडी आहे. आता केक थंड झालाय का बघूया. तर तुम्ही बघू शकता खूप स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे. आता आपण ह्याला दोऱ्याने कट करून घेऊया. तर दोऱ्याने कट करूया आपण ह्याला. विरुद्ध दिशेने दोऱ्याने करूया. तर तुम्ही बघू शकता 2 भागात मी केक कट करून घेतलेला आहे. वरचा बेस आणि हे 2च लेअरचा करणार आहोत आपण. तर केक डेकोरेट करण्यासाठी हा राऊंड टेबल घेतलेला आहे मी. 360 डिग्री रोटेट होतो. तर मी हा स्क्वेअर शेपचा पुट्टा घेतलेला आहे. केकच्या शॉपमध्ये मिळतो तो तुम्हाला. त्याच्यावर आपण खालचा बेस ठेवूया. खाली आपण हे रोटेट होऊ नये म्हणून थोडी व्हिप क्रीम लावू.
तर आपण स्पॅच्युलाने थोडी व्हिप क्रीम खाली लावून स्प्रेड करूया सर्क्युलर. केक आपला सरकत नाही. आता आपण त्याच्या बेस ठेवू. तर मी खालचा बेस ठेवलेला आहे. आता आपण याला शुगर सिरप लावूया, जेणेकरून केकला टेस्ट छान येते. आता आपण व्हिप क्रीम लावून घेऊया. तर व्हिप क्रीम लावलेले आहे. आता मी दुसरा बेस ह्याच्यावर ठेवते. दुसरा बेस मी ह्याच्यावर ठेवलेला आहे. आता परत आपण ह्याच्यावर शुगर सिरप टाकूया. शुगर सिरप मी टाकलेला आहे. आता आपण परत व्हिप क्रीम लावूया. रोटेट करायचं असं, म्हणजे इझी जातं सगळीकडे क्रीम पसरवायला. लावून घ्यायची प्रॉपरली. नंतर आपण एक्स्ट्राची क्रीम काढूया. अगोदर लावून घेऊया. तर माझ्याकडे सह्याद्रीचा चॉकलेट सॉस आहे, तो आपण आता टाकूया. आता आपण ह्याच्या कट केलेली चेरी टाकूया थोडी. परत ह्याच्यावरून थोडी व्हिप क्रीम लावून घेऊया. तुम्ही
बघू शकता भरपूर अशी व्हिप क्रीम मी लावून घेतलेली आहे. पूर्ण जागा आहे साईडने लावून घेऊया. केक व्यवस्थित फिनिशिंग देऊ. करून घेऊया. केकला व्यवस्थित असं फिनिशिंग केलेलं आहे आपण. तुम्ही बघू शकता. तर केक डेकोरेट करण्यासाठी मी ही पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि स्टार आकाराचा असा कोन घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण व्हिप क्रीम भरूया. पायपिंग बॅग मध्ये व्हिप क्रीम व्यवस्थित भरण्यासाठी मी ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यात पायपिंग बॅग ठेवून आता त्याच्यात मी व्हिप क्रीम भरते. तर व्हिप क्रीम भरलेले आहे. आता आपण केक डेकोरेट करू. तर असे मी फ्लॉवर्स काढलेले आहेत स्टारच्या कोनाने. आता आपण डार्क कंपाऊंड चॉकलेट मी क्रश केलेले आहे ती मध्ये टाकूया.
पोर्शन मी चॉकलेट टाकून फिल करून घेतलेलं आहे सगळं. आपण साईडला पण चॉकलेट लावू. हाताने लावलं तरी चालेल. सर्व पोर्शन कव्हर करू शकतो. तर मी हाताने सगळा पोर्शन कव्हर केलेला आहे. कट केलेली चेरी आहे. आता आपण त्या फ्लॉवर्स वर ही चेरी डेकोरेट करूया. साइडने पण आपण चेरी लावून घेऊया. रोटेट करूया. टेबल रोटेट करून व्यवस्थित चेरी स्टिक करूया. तर आपला ब्लॅक फॉरेस्ट केक रेडी आहे. तुम्हाला जर आजची केकची रेसिपी आवडली असेल तर गाथास किचन या चॅनलला लाईक करा, शेअर करा.